यस अंपायर. अंपायर या बॉलवरती धावा किती असतील आमच्यापर्यंत कळवायचं. डी झोन मध्ये एक धाव. डी झोन मध्ये एक धाव आणि एका धावेने अगदी आपण जर पाहायला गेलं तर खातं अकाउंट ओपन होतंय. अनिकेत आणि हिमांशु सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीमध्ये अन्ना कंक आयकॉन. हो इथे स्लॉट मध्ये पाठवून दिले, पार्किंग प्लॉट मध्ये पीटीपीएल षटकार. सात धावा. हो चांगला बॉल आतमध्ये वळवलाय, पंचांकडे अपील केली आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी. चांगली स्टंपिंग पाहायला मिळाली, विकेट किपर पाहायला मिळाला. अगदी यष्टांच्या पाठीमागे सरणी होते त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय गेलाय. इट्स अ नॉट आउट. बघू शकता ऍक्शन रिप्ले अगदी आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ओमसाई एमटीसी च्या माध्यमातून. अगदी दूध का दूध, पाणी का पाणी. पुढचा बॉल अन्ना कंक यांचा. हो हो पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, पुल केलाय. शॉर्ट पुल, पुल होता सक्सेसफुल, वंडरफुल आणि पॉवरफुल. पॉवर जनरेट केली अनिकेतने आणि त्याच्या बॅट मधून अगदी हा पॉवरफुल षटकार आलाय. चांगला टप्प्यावरती हाताळलाय. अनिकेतला वाटलं की हा वाईट बॉल आहे त्यामुळे सोडून दिलाय, परंतु अगदी आपण जर पाहायला गेलं तर चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळलाय. शरीराच्या पासून दूर ठेवलेला हा बॉल. अन्ना कंक यांचा पुढचा बॉल. ओ इथे हलक्या हाताने फ्लिप करण्याचा प्रयत्न 30 सर्कल मध्ये. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अगदी क्षेत्ररक्षण तैनात होते. आणि शेवटच्या बॉलवरती आपण जर पाहायला गेलं तर सिंगल आली. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 14, नो लॉस 14 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय. एका बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहायला गेलं तर एसपी स्पोर्ट्स. टॉस जिंकला एसपी स्पोर्ट्स संघाने, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, फिल्डिंग बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र बॅटिंग साठी आमंत्रित केलं रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना अनिकेतने 6 बॉल फेस केले. पहिल्या षटकामध्ये P1च्या षटकामध्ये धावा अगदी जमवण्याचं काम. 14 धावा आपल्या संघासाठी मात्र जमवल्यात स्कोर कार्ड वरती. दुसऱ्या षटकासाठी मात्र कोणता गोलंदाज मात्र सज्ज होईल दुसरं P1चं पहिलं षटक मात्र हाताळण्यासाठी. अन्ना कंक यांनी या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली म्हणता येईल, कारण जमेची बाजू म्हणता येईल. अगदी 2 मोठे फटके आले अनिकेतच्या बॅट मधून, परंतु आता दुसऱ्या षटकामध्ये सुशांत आलाय. सुशांत वरती जबाबदारी आहे दुसऱ्या षटकाची. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू मात्र तैनात. आपण जर पाहायला गेलं तर मिड विकेट तैनात आहे आणि एक लॉंग ऑफला. सुशांतचा पहिला बॉल अगदी ऑन साइडला वळवलाय. 30 सर्कल मध्ये वेगाने ही धाव.
थोडीशी फंगलिंग पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून बॉल हातातून निसटला आणि बघितल्यानंतर अगदी वेगाने ही धाव कंप्लीट केली. वेदू यांच्या माध्यमातून हा संपूर्ण कॅमेरा वर्क अगदी मागच्या पायावरती तोल सांभाळत असताना चांगला कॅमेरा वन अगदी कमी काळामध्ये स्वतःची छाप सोडतोय वेदू म्हात्रे. चांगला कॅमेरा वर्क. ओहो समोरच्या दिशेने सीधी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. ऑन दी अप डाऊन दी ग्राउंड फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. इथे कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील तर जरूर केली गेली आहे. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. तो पंच तटस्थ आहेत आपल्या निर्णयावरती. अगदी पॉइंटला बॉल चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर हिमांशूच्या कॉर्नर 25 धावा धावफलकावरती लागतायत. 1.4 चा खेळ झालाय. ओहो आणखीन एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने. बॉल अगदी चाललाय दन 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 करत. बॉल सीमा पार येतोय पीटीपीएल चौकार. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बिडॉनला चांगला झेल. हिमांशूला जावं लागेल माघारी. एक मोठी विकेट प्राप्त करतायत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 29 ला 1.
प्लेयर अनिकेतसाठी अगदी टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय, बॅटला ब्रश झाला, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद अनिकेत. चॉईस विरुद्ध चॉईस, जावं लागेल अनिकेतला माघारी. वेळेस मात्र राज कळंदरे आलाय, त्या वेळेस मात्र विकेट त्याने मिळवले. ही खासियत या गोलंदाजाची मात्र पाहायला मिळते. त्यासाठी मात्र तिसरं षटक दिलं गेलंय त्याच्यावरती. प्रथमेश कालच्या दिवसामध्ये चमकणारा हा खेळाडू. लोअर फुल टॉस बॉल होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, हेलिकॉप्टर शॉट प्रॉपर जजमेंट जुळलं नाहीये, बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी खोदून काढायचा होता हा फटका. कालच्या दिवसामध्ये प्रथमेशने चांगली कामगिरी केली, परंतु आज ही मॅच अगदी डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये मात्र पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ प्रथमेशला देखील करावा लागेल. या वेळेस मात्र समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलाय. व्हॉट एफर्ट्स अप्रतिम. बघावं लागेल काय घडलंय. अमित होते, एफर्ट चांगले पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघू शकता. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी केली. एफर्ट्स बघू शकता. अगदी बॉल पकडते वेळी लाईनला पाय टच झालाय, त्यामुळे हा षटकार आहे. परंतु अमितचे एफर्ट चांगले पाहायला मिळाले. लॉंग ऑन रिजन मध्ये चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. एफर्ट्स देखील तेवढीच चांगले पाहायला मिळाले, परंतु प्रथमेशच्या बॅटमधून एक मोठा प्रहार आलाय, षटकार आला. टीमची धावसंख्या 36. लोअर फुल टॉस बॉल, स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता. डी झोन मध्ये एक धाव. छत्तीस धावा आणि आणखीन एक धाव मात्र ऍड होईल. 37 धावा. ओ इथे चांगला बॉल. छत्तीस धावा. शेवटचा बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे. मिड विकेटला पूर्ण करणारा हा आलाय प्रथमेशच्या बॅट मधून षटकार. यासाठी ओळखला जातो. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 षटक समाप्त आणि 3 षटकानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थातच 42-42 या धावसंख्येवरती टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट्स. बेचाळीस धावा धावफलकावरती लागत आहेत श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाच्या. लॉस ऑफ दी 2 विकेट. 3 षटकाचा खेळ झालाय. करंट रन रेट 14च पाहायला मिळतंय आणि प्रोजेक्ट स्कोर 70 धावा. आणि गोलंदाजीसाठी मात्र अजय आलाय. ओ इथे खोदून काढलाय. समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलाय.
चांगला स्टॉप तिथे केला, एका धावेवरती समाधान मानलंय आणि अगदी चांगलं क्रिकेट जमेची बाजू. शैलेशने एक रन काढून स्ट्राइक रोटेट केली आणि प्रथमेशला स्ट्राइकवर आणलं, कारण त्याला माहिती आहे तो मोठ्या फटक्यासाठी मात्र सातत्याने जातोय आणि ही चांगली जमेची बाजू पाहायला मिळाली शैलेशच्या माध्यमातून. फ्लॅश लाईट ऑन झाल्यात. ओहो, इथे जशी लाईट चालू झाली, ढगात लाइटिंग लावली आहे प्रथमेशने. बॉल जाईल सीमा पार, ढगात लाइटिंग लावत पीटीपीएल षटकार. षटकाराची आतिषबाजी होईल का? मिरगाव गावचा हा खेळाडू प्रथमेश शेलार. पुढचा बॉल अजयच्या विरोधात, इथे आक्रमण करायचं होतं, अगदी निर्जन स्थळी बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धाब्यासाठी टक्कर झाली आहे, टक्कर झाली आहे. आणि इथे काय घडलंय? दुखापतग्रस्त दिसतोय बहुतेक. कॉलिंग नव्हतं, धाव घेत वेळी अगदी धडक झाली. ऍक्शन रिप्ले बघू शकता. अकुटप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, परंतु आपण जर पाहायला गेलं तर हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघू शकता. अगदी हा बॉल उडवला आणि धाव घेत असताना कॉलिंग नव्हतं आणि दोन्ही खेळाडू एकाच पटरीवरती आणि त्यानंतर ही झालेली धडक. अगदी बॅट लागली आहे, परंतु चांगली बॅटिंग. 6 बॉल त्याने फेस केले, 18 धावांवरती. चांगली खेळी प्रथमेशच्या माध्यमातून, अप्रतिम. आता मात्र स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय आदिनाथ. शिवगर्जना काळगाव संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज पुन्हा एकदा संधी मिळाली आदिनाथ यांना. व्हाईट बॉलचा इशारा, अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धाव संख्या 50-50, अर्धशतक कंप्लीट रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाचं. घनसोली गावातनं ग्रामीण क्रिकेट देखील खेळलाय, परंतु आज पीटीपीएल मध्ये चांगला खेळ करावे लागेल, कारण 3.3 चा खेळ झालाय. अजूनही बॉल शिल्लक आहेत. ओहो, इथे पायावरती आदळलाय. बॅट अँड पॅड मध्ये तिखट यॉर्कर. डी झोन मध्ये एक धाव. एक कवंड धावा. फ्लॅशलाइट ऑन झाल्यात आणि संपूर्ण प्रकाश होतात. नाहून निघणारी ही क्रीडा स्पर्धा आजचा अंतिम दिवस. पाटण तालुका क्रिकेट असून या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5. यावेळेस मात्र खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात होता शॉर्ट पॉइंटला. एकच धाव. या बॉल वरती मात्र सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र पुन्हा एकदा सरसवेल. 52 52 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटचा बॉल चौथ्या षटकातला अजय यांचा. चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. शैलेश आला आता स्ट्राइक एंडला. 52 3 रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाचा स्कोर. यावेळेस फ्लिप करण्याचा प्रयत्न अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने डीप मधून प्रोटेक्शन जरूर दिलं गेलंय. फेकी केली गेली आहे, परंतु एकच धाव याही बॉलवरती मात्र प्राप्त होत असताना मात्र पाहायला मिळाली. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक. 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 53 या आकड्यावरती. 53 53 धावा. 4 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर लॉस ऑफ दी 3 विकेट. स्वप्न प्रत्येकाने पाहिलं होतं आणि प्रत्येकाचं स्वप्न अगदी साकार झालंय. डे नाईट या सीझनचं ब्रीद वाक्य. एकच फाईट, वातावरण टाईट. पीटीपीएल डे नाईट आणि संपूर्ण
खेळाडूचं हे स्वप्न, मग त्यामध्ये असलेली अध्यक्षांची मेहनत, संपूर्ण कमिटीची मेहनत अगदी नक्कीच पाहायला मिळाली. विद्युत प्रकाशामध्ये ही क्रीडा स्पर्धा, आजचा अंतिम दिवस, अंतिमच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच. अंतिमच्या षटकामध्ये गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय अमित बोत्रे. बोत्रेवाडी या संघाकडनं बिलॉंग करतात, परंतु आज अंतिमच्या षटकामध्ये अमित बोत्रे. ओहो, इथे स्लॉट मध्ये दिलाय पाठवून, पार्किंग प्लॉट मध्ये पीटीपीएल येतोय तो एक खणखणीत दणदणीत षटकार. अगदी या मॅच वरती सर्वांचं लक्ष आहे. शरीरापासून दूर ठेवलाय पंचांचा इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एकदा व्हाईट +1 अशा 2 धाबा. व्हाईट +1 61 धावा धाव फलकावरती लागतायत. अंतिमचं षटक अमित यांचं मात्र पाहायला मिळतंय. शैलेश चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय. येणारे 5 बॉल आहेत आणि 5 बॉल मध्ये अजूनही देखील माणस असेल धावा जमवण्याचा स्कोर कार्ड वरती, आणि तोच माणस शैलेशचा देखील पाहायला मिळतोय. डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे कशा पद्धतीने मात्र मला हे 5 बॉल किती धावा जमवायच्यात स्कोर कार्ड वरती आपल्या संघासाठी. सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॉलिंग करायची आहे. खोदून काढलाय, मिड ऑफ तैनात आहे, फेकी गेली आहे, परंतु कुठलीही धाव नाहीये. चांगला स्टॉप. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. सोडून दिलाय. पुन्हा एकदा व्हाईट +1 2 धावा. व्हाईट +1 2 धावा येत आहेत. टीमची धाव संख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचते एक्स्ट्राच्या स्वरूपात 63 धावा. 63. अमितचा पुढचा बॉल पुन्हा एकदा शैलेश साठी. 8 धावांवरती खेळतोय. ओहो, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय. चांगला टप्पा. लाईन लेंथ मात्र चांगली पाहायला मिळाली. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव. ओहो, इथे बैठा फटका सजवलाय. दस्तक पे मस्तक. बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 6. येतोय तो पीटीपीएल षटकार. सत्तर कडे गेली. 70. अजूनही 2 बॉल शिल्लक. कमबॅक करणं महत्वाचं असेल. 7 बॉल 21 धावांची पार्टनरशिप. चांगली बिल्डअप केली आहे. चांगला फटका खेळलाय. पॉइंटला कव्हर रिजन मध्ये स्टॉप करता आला नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका मिळाला. 4 धावांचा फटका अर्थातच टीम रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाला मिळाला.
एकच धाव आली आहे शेवटच्या बॉलवरती सिंगल आली बाईच्या स्वरूपात आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 75 लक्ष असेल 76 धावांचं 30 चेंडू मध्ये करायचे आहेत 76 धावा 30 चेंडू 76 धावांची गरज अर्थातच टीम एसपी स्पोर्ट्स या संघाला मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज देण्यात आलं अर्थातच सन्माननीय आदरणीय अनिलजी बोमकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत वेलकम कोयना क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत सर्वांचं मनापासून अधिक स्वागत 76 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेले एका बाजूला टीम एसपी स्पोर्ट्स संघ तुम्ही पाहता रेणुका देवी स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूला रेणुका देवी स्पोर्ट्स संघानं बॅटिंग करत असताना 76 धावा आता मात्र एसपी स्पोर्ट्सच्या संघासमोर उभ्या केल्यात 202 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये गेलेत डू ऑर डायची मॅच म्हणजे काय जो जिंकला त्याचा प्रवास होईल रेड कार्पेट वरून जो पराभूत झाला त्याचा प्रवास थांबेल या स्पर्धेमधून म्हणजे 365 दिवस या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट बघावी लागेल की पुढची पीटीपीएल कधी येते आणि कोणत्या फॉर्मॅट मध्ये येते कारण की ही डे नाईट फॉर्मॅट आहे पुढच्या पीटीपीएल साठी वेट करावा लागेल की बॉस पुढच्या पीटीपीएलचं नियोजन कसं करतोय त्याचं स्वप्न असेल डे नाईट तर ते होणार पूर्ण कारण की स्वप्न तो बघतो आणि संपूर्ण कमिटी त्या स्वप्नाच्या मागे रात्रंदिवस मेहनत करते 76 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय एका बाजूला राज कळंत्रे दाखल झाला मैदानामध्ये तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच सनी कंक चेतन गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय ही मॅच दोन्ही टीम साठी महत्वाची आहे यस अंपायरचा येतोय ग्रीन सिग्नल कारण की दोन्ही टीम श्री रेणुका देवी स्पोर्ट देखील या मॅच साठी खूप महत्वाच्या मॅच साठी ते देखील अगदी देवाचा दावा करत असतील तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एसपी स्पोर्ट्स देखील प्रशांत गारके साहेब यांच्या मालकीची संघ आहे मॅचच्या दिशेनं मात्र आपण जातोय
पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन, वन बाउन्स, चौकार. आज शेवटची रात्र, आज रातों के कातिल कोण बनेगा आणि शिकारी कोण असेल हे बघायचंय. यावेळी बॅटीची अगदी आपण पाहिलं तर टॉपेजला आहे, डिक्लेअर मध्ये जाईल एक धाव. टीमची टोटल 5 या आकड्यावरती, डिक्लेअर मध्ये एक धाव जाते, 5 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली. आज प्रत्येक जण मैदानाकडे दाखल होईल, कारण की आज गर्दीही बघायला भेटेल तुम्हाला या मॅच मध्ये. आज मान्यवरांची उपस्थिती, व्हीआयपी कॉम्बॉक्स आज पूर्णपणे भरला जाईल. यावेळी उचललाय फटका आणि क्षेत्ररक्षक नाहीये तैनात, जिथे मात्र चेंडू अगदी निघून जातोय. 6 धावा मॅक्सिमम, हात खोललेत राज कळंत्रेनं आणि येतोय षटकार. राज कळंत्रेनं बॅट मात्र आता सुरू केली आहे. यावेळी ही उचललाय, आता हा मासा सापडेल का? कॅचचा प्रयत्न प्रथमेशचा चांगला होता, शैलेशनं बॅकअप दिला आणि अखेरीस धावा ही कंप्लीट केल्या गेल्या. 2 पॉवर प्लेचं षटक असल्या कारणानं सीमारेषेच्या जवळ फक्त 2 खेळाडू होते, त्यामधला एक डीप मिड विकेट आणि दुसरा लॉंग ऑनच्या थोडासा वाईडिश होता आणि चेंडू आला काव कॉर्नर रिजन मध्ये. लॉंग ऑफच्या रिजनचा खेळाडू पोचेपर्यंत प्रथमेश आणि शैलेशनं हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. 13 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न, बॅटीच्या टॉपेजला विकेट कीपर आहे हिमांशू आदिनाथनं कोणतीही चुकी केली नाहीये. हिमांशूनं कोणतीही चुकी केली नाहीये. विकेटचं पतन, बडी मछली जाल में फसी. चेतननं थोडासा बाहेर ठेवला चेंडू, माहिती होतं चेतनला पुढे येऊन खेळेल कदाचित राज कळंत्रे. जसा पुढे आला परल आदित्य पाहिलं, चेंडू ठेवला थोडासा बाजूला, बॅटीची लिडिंग एज आणि हिमांशूनं केली नाहीये चुकी. कॅच पकडली, मॅच पकडले का हे बघायचंय. राज कळंत्रे तर गेला, मात्र दुसरी डोकेदुखी आता आली आहे मैदानामध्ये. मिस्टर अमित उचलला जातोय, अमित आला, अमितनं उचलला, वन बाउन्स, चौकार. करतायत, हा संघ जिंकू देत, तो संघ हारू देत, पण या मॅच मध्ये जो जिंकेल त्याच्यामुळे कोणत्या संघाला फायदा होईल हे ही बघायचंय. जर तरची सिच्युएशन या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये शेवटची रात्र आणि या मॅचचा, या स्पर्धेचा 5व्या पर्वाचा बायकर मॅन कोण आहे, पहिल्या ट्रॉफीचा मालिकावीर कोण असेल हे ही बघायचंय. सर्वेगावचा ओमकार दाखल झाला गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू चांगला हाताला, ऑफस्टिकच्या थोडा बाहेर, बॅटीची एज, डिक्लेअर मध्ये एक धाव. सनी कंग साठी गोलंदाजी चालू आहे सध्या. अमित बोत्रे दुसऱ्या बाजूला, जो आपण पाहिलं तर गुलमोहर बोत्रेवाडी या टीम मधून बॅटिंग करतो, परफॉर्मन्स करतो. दोघेही बॅटर एक चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, तर गोलंदाज ही फॉर्म मध्ये ओमी.
चांगला चेंडू हाताला ओमीन वेग 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 वेगावरती होता स्वार. सर्व गावचा ओमी या मॅच मध्ये आपला परफॉर्मन्स कसा दाखवतोय हेही बघायचंय, कारण की आज बऱ्याच गावचे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. त्यामध्ये सर्व गावचे ही प्रेक्षक बरेचसे जोडलेत. 18 धावसंख्या 2 चेंडूच्या अखेरीस. शॉर्ट आर्म जॅक केलाय वी शेप मध्ये आहे खेळाडू. कॅच होतीये ड्रॉप. हे नाही चालणार, हे नाही चालणार. प्रथमेशनं अक्षरशः डोक्याला हात लावला, शैलेशनं डोक्याला हात लावला. ही मॅच किती महत्वाची होती कॅच हे या दोघांच्या रिएक्शन वरून कळेल. तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन ही नाराज झाला. कॅचेस पकडल्या तर मॅचेस पकडता येतात भाऊ. 19 धावसंख्या 3 चेंडूचा खेळ झालाय. आहे प्रेशर, आहे दडपण. मॅच अशीच आहे, अशीच आहे ही मॅच, कारण की या मॅच मध्ये ओमीला 3 चेंडू आता चांगल्या पद्धतीने हाताळायचे, कारण की 203 षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ठोकले गेलेत. हो लीडिंग एज पुन्हा एकदा हिमांशू होता. यावेळी विकेट किपर त्याच्या डोळ्यासमोरून जातोय. टाटा बाय बाय डिक्लेअर. हिमांशूला ही संधी भेटली, दुसऱ्या बाजूला लॉन्गॉनच्या खेळाडूला संधी भेटली. जिंदगी हर किसी को एक मौका देती है, जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. 20 धावसंख्या. वॉट अ मॅच. 2 संधी भेटलेत आणि आता चेंडू बाकी आहेत. यावेळी उचलला, याला बोलतात जखमेवरती मीठ टाकणं. पहिली कॅच सुटली, दुसरी कॅच सुटली आणि हा दे धक्का, घे हा चक्का. षटकार. दानाचा पाठ, सोन्याचं टाट आणि सोन्याचा घास कोणाला नकोय. यावेळी आणखीन एक येतोय. दे धक्का धूम धडाका. फटा पोस्टर निकला हिरो. गुलमोहर बोटरेवाडी टीमचा धान्या वाघ. अमितच्या बॅट मधून बॅक टू बॅक षटकार. बाजूला अनिकेत, दुसऱ्या बाजूला शैलेश, तिसऱ्या बाजूला. तोपर्यंत अण्णा कंक मैदानामध्ये पाणी घेऊन दाखल झाला. त्यानं काहीतरी संदेश पोहोचवला असेल, कारण की हल्ली पाण्यासोबत चिठ्ठ्याही पोहोचतात. मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहिलं तर 14 रिक्वायर्ड रन रेट आता दाखवला जातोय. 15चा रिक्वायर्ड रन रेट सध्या आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन केल्याचा प्रयत्न. चेंडू कदाचित डिक्लेअर मध्ये जातोय. होय, एकच धाव भेटेल, एकच धाव. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या 33 आकड्यावरती. अनिकेत गोलंदाजीसाठी दाखल झालाय. अनिकेत 33 धावा 33. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न. पाठीच्या अगदी बॉटमला. एक धाव जरूर कंप्लीट केली जाईल.
एक सिंगल धाव, कारण की सनी कंक अजूनही मैदानामध्ये उभा आहे. दुसऱ्या बाजूला अमित बोत्रे आहे. सनी कंक, अमित बोत्रे दोघेही मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात, पण एका बाजूला अनिकेतला या गोष्टीची माहिती आहे, तर तो कशी गोलंदाजी करेल हेही बघायचंय. 34 धावसंख्या, 34 ऑन स्कोर कार्ड. गती परिवर्तन पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय. हलक्या हाताने डिक्लेअर मध्ये ढकललाय चेंडू. पुन्हा एक धाव. अनिकेतची ओव्हर सेफ मध्ये खेळून घेतली जाते, कारण की मी मगाशी चर्चा केली, पाणी मैदानामध्ये पोहोचलं, सनी अन्ना कंक मैदानामध्ये कॅप्टन आयकॉन पोहोचला आणि तदनंतर सिंगल 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 आलेत भाऊ. मॅच मध्ये सिंगल डबल नाही मॅच बनते. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मॅच बनवता येते. कदाचित तो संदेश असेल. विकेट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर कदाचित डिक्लेअर मध्ये जातोय. होय, 4 चेंडू 4 सिंगल. आता धाव संख्या 36 या आकड्यावरती. चौदा चेंडू 40 धावेची गरज. 36 धाव संख्या. यावेळी देखील आपण पाहिलं शॉर्ट आर्म जॅक आहे. खेळाडू कॅच पकडली जातीये. विकेटचं पतन. अनिकेतनं एक मोठा मासा गळ्याला अडकवला. अर्थातच मिस्टर अमित बोत्रे बॅक टू डग आउट. विक्रोळीचे आमच्या राहुल कदम देखील आज उपस्थित राहिले. त्यांचेही आम्ही मनापासून अधिक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो. वेलकम राहुल कदम. विक्रोळी विघ्नहर्ता बॅनर खास विक्रोळीवरून त्या या स्पर्धेसाठी दाखल झाले, त्यांचेही आम्ही स्वागत करतो. 36 धावसंख्या, 36. यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर खेळाडू वेगानं जरूर जाईल. कदाचित वेलकम गेटच्या बाजूनं चेंडू तर अडवलाय. धावा किती असतील जिथे आपण पाहिलं तर 2 धावा मात्र धावून घेतल्या जात आहेत, पण अंपायर सांगतात आहे डिक्लेअर. एकच धाव. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ समाप्त होतोय. धाव संख्या आपण पाहिली तर 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचते आणि अन्ना कंक आता आयकॉन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. बारा चेंडू आणि 39 धावेची गरज. 12 चेंडू 39 धावा. बारा चेंडू 39 हे समीकरण सध्या दाखवलं जात आहे. आणि गोलंदाजीसाठी आता कोण दाखल होईल हे बघायचंय, कारण की टीम मीटिंग सध्या आपण पाहिली तर केली जाते गोलंदाजासाठी. कारण की गोलंदाज कोण ठरवायचा, कारण की एक गोलंदाजी आपण पाहिले तर चेतनची झाली, तदनंतर आपण पाहिलं तर ओमकार आणि अनिकेतनं देखील आपली ओव्हर कंप्लीट केली आणि आता आयकॉन खेळाडू शैलेश दाखल झाला. पण आयकॉन खेळाडूच्या मागे आयकॉन हा देखील लेबल लावलेला, म्हणजे आयकॉन खेळाडूच्या टी शर्ट वरती आयकॉन प्रिंट करून आपण या वेळीचा PTPL आपण पाहिलं ते काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण टी शर्ट्स आपण पाहिले तर अंकुशजी सकाराम कदम बाबा यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष त्यांनी या स्पॉन्सर केलेत. फटका, त्या फटका, ओहो मागे फिरला. संधी होती, पुन्हा संधी आली आहे. आताही थ्रो झाला नाहीये आणि दुसऱ्या बाजूने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता थांबवला. संधी भेटते, संधी क्रिएट करावी लागते, संधी निसटते. ती संधी नसते, संधीचं सोनं होतं ती संधी, तीच तर संधी निसटली. अन्ना कंक नॉन स्ट्राईकला जागा सोडणार हे माहिती होतं शैलेशला. हुशार आहे तसा. आणि दुसऱ्या बाजूला अन्ना कंक दाखल झालाय. विकेट करण्याचा प्रयत्न. बाटीचा टॉपेज डिक्लेअर मध्ये जाते. धाव, एकच धाव भेटेल. संघाची धाव संख्या आता 39 वरती जाऊन पोहोचली आहे. रिक्वायर्ड रन रेटची जर चर्चा केली तर 22.20 म्हणजे 22.20 म्हणजे 23 पर्यंतचा रिक्वायर्ड रन रेट दाखवला जातोय. 39 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. पुन्हा बॅट स्विंग केली. गती परिवर्तन. चांगला चेंडू हाताळला. नॉन स्ट्राईकला बॅट्समन ने घेतलाय रिव्ह्यू. हा बॅट्समन रिव्ह्यू आहे, कारण की सनी कंक न सांगितलं हवाय रिव्ह्यू मला.
डिसिजन पेंडिंग. इट्स अ फेअर डिलिव्हरी. शफल झाला आणि तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर अगदी यशस्वी पास शफल झाला. बॉल शफल था आणि तदनंतर हा चेंडू चांगला हाताळला गेला, कारण की अण्णाला माहिती होतं शफल झालोय मी. तदनंतर आपण पाहिलं तर डॉट बॉल. पुढे करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट टाकण्याचा प्रयत्न अखेरीस हिमांशूच्या हातातून निसटला. मात्र तोपर्यंत धाव भेटतीये एक. 2 धावा. येस, चुकी होतीये. धावून घेतलेली एक, डिक्लेअर मधली एक, 2 धावा आत्ताच्या या भेटतात. आणि तदनंतर आपण पाहिलं तर रिप्ले दाखवला जातो. जसं आपण पाहिलं तर बॅट्समन पोहोचला, तसं आपण पाहिलं तर चेंडू यष्ट्यांना आढळला आणि त्यानंतर अगदी डिक्लेअर मध्ये गेलेली एक धाव. संघाची धाव संख्या आता 41 वरती जाऊन पोहोचते. 8 चेंडू आणि अजूनही 35 धावेची गरज. ओहो, व्हॉट अ बॉल. अप्रतिम. शैलेशनं अखेरीस सनी कंगचा काटा काढलाय. विकेट मिळवले. एक मोठी विकेट, एक मोठा मासा गळाला लागतोय. सनी कंग बॅक टू द डगआउट. काटाही काढला ना, मराठी भाषेत, मुंबई भाषेत आणि लवसरांच्या भाषेत काटीही काढली. विकेट. मॅच कदाचित बनली आहे. 7 चेंडू आणि 35 धावेची आता गरज आहे. पहा, रिप्ले दाखवला. बॅट स्विंग झाली. इफ यू मिस डेफिनेटली हिट आणि ऑफ स्टिक अगदी उचलून बाजूला आढळली. एक मोठी विकेट भेटली आहे. शैलेश काळे आयकॉन खेळाडू या मॅच मध्ये खेळतोय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. शैलेश दाखल झाला. नवीन बॅट्समन. टॅप फटका. खेळाडू आहे, वेगानं जातोय. लॉंगॉनचा चेंडू गॅदर केला. अनिकेतच्या हातामध्ये. एकच धाव, दुसरीचा नाही प्रयत्न. एकाच धावेवरती हो, काय घडलंय. अण्णा कंग फसला. अण्णा कंग फसवलं शैलेशने. मी बोलेल आयकॉनला फसवलं. चकमा दिला. गुलीगत धोका दिला आणि याला बोलतात गुलीगत धोका. रिप्ले पाहूयात. फटका केला, टॅप फटका. पहिली धाव तर कंप्लीट केली अण्णा कंकनं, पण एवढी घाई का करत होता? त्याला हवी होती स्ट्राईक. आणि दुसऱ्या बाजूला शैलेशनं कसं फसवलं बघा. हे फसवलं शैलेशनं. अण्णा कंकला माघारी पाठवलं. 6 चेंडू 34 धावा. 6 चेंडू. व्हॉट अ मॅच. पाच चेंडू आणि 33 धावेची गरज. या विकेट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज आउट होतोय. ए बी लकी दाखल झाला मैदानामध्ये. 4 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी आहे.
बॅट स्विंग केली आहे हवेमध्ये चेंडू मिड विकेट होईल कव्हर प्रथमेश जास्तच बाहेर आणि अखेरी चेंडू ही बाहेर गेलाय. वेलकम सुस्वागतम सुखदेवजी सूर्यवंशी साहेब मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती व्हीआयपी कक्षामध्ये बसून घ्यायचं. मित्रांनो जे पीनट बटर तुम्हाला आम्ही मॅन ऑफ द मॅच साठी देतोय ते अर्थातच दास फूड टेक प्रायव्हेट कंपनी आणि पिंटोला च्या माध्यमातून आपण पाहिलं तर हे संपूर्ण पीनट बटरचा जो सेट आहे तो देतो आणि सन्माननीय सुखदेवजी सूर्यवंशी साहेब यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. त्यांना थोड्या वेळानंतर दाखवलं जाईल कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सर्व खेळाडूंना सध्या आपण पाहिलं तर ते जो कॉम्बो बॉक्स आहे त्याच्यामुळे खूप फायदा झालाय कारण की त्यांची जेवणाची चांगली व्यवस्था मी म्हणेल की नाश्त्याची व्यवस्था पीनट बटरने केली आणि ते पिंटोलाच्या माध्यमातून दिले 55 धावा म्हणजे आता 2:21 हवेत. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव आणि यानंतर आपण पाहिलं तर 2 चेंडू 20 धावेची गरज आहे. पण यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनल क्रमांक 2 आणि फायनल मॅच म्हणजे आता पुन्हा ग्राउंड तयार करावं लागेल. खेळपट्टी पुन्हा साफ करू आपण पाहिलं तर बाउंड्री लाईन आणि 30 यार्ड आखावा लागेल. यासाठी अर्धा तासाचा ब्रेक असेल कारण की पिच पण साफ करून बनवावे लागेल थोडंसं. यासाठी अर्धा तासाचा ब्रेक असेल या मॅच नंतर. हो फटका चांगला आहे. जाता जाता काहीतरी कर्ज कमी करतो संघाचं आणि तेच कर्ज कमी करण्याचा प्रयत्न एबी लकीने. एबी लकी शेवटचा चेंडू यावेळी फटका हवेमध्ये आहे. शैलेश कॅच पकडली मॅच पकडली आणि अखेरीस विजय झालेत श्री रेणुका देवी स्पोर्ट्स विजेता संघ. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही तुम्हाला सेमीफायनलला 4 टीम सध्या मात्र सांगतोय. गट ए मध्ये रॉयल किंग आणि एसके वॉरियर्स हा क्वालिफाय झालेला आहे. गट बी मध्ये जिजा टायगर आणि कलावती 11 हा क्वालिफाय झालेला आहे. पहिली सेमीफायनल रॉयल किंग आणि कलावती 11 कारण की रॉयल किंग कंटिन्यू सगळ्या मॅचेस जिंकत आली आहेत. दुसऱ्या बाजूला कलावती 11 आपण पाहिलं तर बी गटातून दुसऱ्या नंबरचा म्हणजे क्रॉस मॅच लावले. सेमीफायनल क्रमांक 1 सेमीफायनल क्रमांक 2 एसके वॉरियर्स आणि जिजा टायगर जे आपण पाहिले 3-3 मॅच जिंकलेत. पण तुम्हाला रँकिंग साठी आपण पाहिलं तर पॉइंट टेबल आपण पाहिलं तर रन रेट जरूर चेक केला की पहिल्या नंबरला कोण आहे आणि दुसऱ्या नंबरला कोण आहे यासाठी रन रेट बघावा लागतो. तो चेक केला आणि त्यामध्ये दिसून आला की एसके वॉरियर्स आणि जिजा टायगर ही मॅच लागेल.